निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप होत आहेत तसं प्रत्युत्तर सुद्धा दिलं जात आहे। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं। त्याला आता फडणवीसांनी उत्तर दिलंय। कुणी कुणालाही संपवू शकत नाही, कुणी कुठेही जाणार नाही। मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूहात शिरणं ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहिती आहे। तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं फडणवीस म्हणालेत। ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आव्हानही त्यांनी दिलेलं आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ठाकरेंना हे प्रत्युत्तर दिलं। चक्रव्यूहामध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाहीत। त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास बरं का, त्याचा कुटुंब, त्याचं कौशल्य हे वादातीत होतं। फडणवीसांनी स्वतःची अभिमन्यूशी तुलना करू नये। अभिमन्यू खरोखर योद्धा होता। हातामध्ये खोटं रिव्हॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत। तर उद्धव ठाकरेंनी नेमकी काय टीका केलेली होती आणि त्याला फडणवीसांनी काय उत्तर दिलं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला असा ठाकरेंनी आरोप केलेला होता। त्याला फडणवीसांनी पलटवार करत उत्तर दिलंय की जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस डाव आखतायत असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून झाला होता। त्याला उद्धव ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केलाय असं फडणवीसांनी म्हटलं, प्रत्युत्तर दिलं। मी सर्व सहन करून उभा राहिलो आहे असं ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्याला मी आधुनिक अभिमन्यू आहे असं म्हणत फडणवीसांनी उत्तर दिलं। मी तडफेनं उतरलोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं आणि चक्रव्यूहात शिरणं मला ठाऊक आहे असं म्हणत फडणवीसांनी त्याला पलटवार केलाय। आता एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं आणि त्याला चक्रव्यूह भेदून बाहेर पडणंही माहिती आहे असं म्हणत आधुनिक अभिमन्यू असल्याचं फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं।